गुरुचरित्र अध्याय 51. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक विनवी सिद्धासी मागे कथा सांगितली आम्हांसी. प्लेंच राजाने श्री गुरुसी नेले होते नगरासी. तेथून आले गाणगा भुवनासी. पुढील कथा सांगा आम्हासी. करुणावचन अमृतेसी. श्री गुरुचरित्र आद्यंत सिद्ध म्हणे ऐकवत्सा. कथा असे अतिविशेष ऐकथा जाती सकळ दोषा. चिंतिले काम्य पाविजे राजाची भेटी घेऊनी. श्री गुरु आले गणगा भुवनी. योजना करीती आपुल्या मनी. गौप्य राहावे म्हणून या प्रगट झालो बहुवसी. राजा आला भेटावयासी. उपजली भक्ती म्लेंछासी. नाना याती येतील म्हणून आता गौप्य व्हावे. लौकिक मते निघावे. पर्वत यात्रा म्हणून स्वभावे. निघाले श्री गुरु पर्येसा. गौप्य राहिले गाणगापुरी. प्रगट दावणे लोकाचारी. निघाले स्वामी श्री पर्वतगिरी. शिष्यांसहित अवधारा. भक्तजन बोळवीत. चिंता करिता ती बहुत. श्री गुरु त्यांची संबोकित. राहविती अतिप्रीती. दुःख करीती सकळ जन. लागता ती श्री गुरुचरणा. स्वामी आमुते सोडून केवी जाता यतिराया. तू भक्तजनांची कामधेनू. होतासी आमुचा निधानू. आम्हा बाळका सोडून जाता म्हणून विनविता ती. नित्य तुझे दर्शनी दुरिते जाती पळोनी. जे जे आमची कामना मनी. त्वरित पावे स्वामिया. बाळकांते सोडून माता. केवी जाय अव्हेरिता. तुझी आमचा माता पिता. नको अव्हेरू म्हणता ती. ऐसे नाना परी विनवीती. हासते झाले श्री गुरुमूर्ती. संभोकिती अतिप्रीती. न करावी चिंता म्हणून आम्य सतो याची ग्रामी. नित्य स्नान अमरजा संगमी. वसो मठी सदा प्रेमी. गौप्य रूपे अवतारा. जे भक्त सती माझ्या प्रेमी. त्यांचे प्रत्यक्ष दिसो आम्ही. लौकिक मते अविद्या धर्मी. जातो श्रीशैल यात्रेसी. प्रातस्नान कृष्णातीरी. पंचनदी संगम औदुंबरी. अनुष्ठान बरवे त्या क्षेत्री. माध्यान्नी येतो भीमा तटी. संगमी स्नान करोनी. पूजा घेऊ मठी निर्गुणी. चिंता न करा अंतःकरणी. म्हणून सांगती प्रीती करे. ऐसे सांगती समस्तांसी. अनुमान धरा हो मानसी. गाणगा भुवनी अनिर्षी. वसो आम्ही त्रिवाचा. जे जन भक्ती करीती. त्यांवरी आमची अतिप्रीती. मन कामना पावे त्वरिती. ध्रुव वाक्य असे आमुचे. अश्वत्थ नवे हा कल्पवृक्ष. संगमी असे प्रत्यक्ष. जे जे तुमच्या मनी अपेक्ष. त्वरित साध्य पूजिता. कल्पवृक्षा ते पूजोन. यावे आमचे जेथस्थान. पादुका ठेवितो निर्गुण. पूजा करावी मनोभावे. विघ्नहर चिंतामणी. त्यांते करावे अर्चनी. चिंतिले फळ तत्क्षणी. पावाल तुम्ही अवधारा. समस्त विघ्नांचा अंतक. पूजा तुम्ही विनायक. अष्टतीर्थे असती विषेक. आचरावी मनोभावे. संतोष कर आम्हा प्रती. त्रिकाळ करावी आरती. भक्तजन जे इच्छिती. त्वरित पावे पर्येसा. ऐसे सांगोनी तयांसी. निघाले स्वामी श्री पर्वतासी. भक्त परतोनी मठासी. आले चिंतित मनांत. चिंती तरी गती मठांत. ते दिसती श्री गुरुनाथ. लोक झाले विस्मित. म्हणती वस्तू त्रिमूर्ती. यासी म्हणती जे नर. ते पावती यमपूर. सत्य जाणा हो निर्धार. नकळे महिमा आम्हासी. सवेची पाहता न दिसे कोणी. प्रेमळ भक्त देखती नयनी. गौप्य रूप धरोनी. राहिले श्री गुरु मठांत. दृष्टांत दाखवोनी भक्तांसी. पातले आपण श्री पर्वतासी. पाताळ गंगा तिरासी. राहिले स्वामी पर्येसा. शिष्यांते निरोपिती अवधारा. पुष्पांचे आसन त्वरित करा. जाणे ऐसे पैल तीरा. ऐक्य भावे मल्लिकार्जुनी. निरोप देता श्री गुरुमूर्ती.
आणिली पुष्पे सेवंती कमळ कल्लार मालती कर्दळी पर्ण वेष्टोनी आसन केले अतिविचित्र घातले गंगे मध्ये पवित्र श्री गुरु शिष्यांसी सांगत जावे तुम्ही ग्रामासी दुःख करीती सकळी त्यांची सांगती श्री गुरु चंद्रमोळी गाण गा ग्रामी असो जवळी भावन करावा दुजा तुम्ही लौकिक मते आम्ही जातो ऐसे दृष्टांती दिसतो भक्तजना घरी वसतो निर्धार धरा मानसी ऐसे भक्ता संभोकोनी उठले श्री गुरु तेथुनी पुष्पासनी बैसोनी निरोप देती भक्तांसी कन्यागती बृहस्पतीसी बहुधान्य नाम संवत्सरेसी सूर्य चाले उत्तर दिगंतेसी संक्रांती कुंभ पर्येसा शिशिर ऋतू माघमासी असीत पक्ष प्रतिपदेसी शुक्रवारी पुण्यदिवशी श्री गुरु बैसले निजानंदी श्री गुरु म्हणती शिष्यांसी जातो आम्ही निज मठासी पावता कोण तुम्हांसी प्रसाद पुष्पे पाठवू येतील पुष्पे शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंडिती लक्ष्मी वसो तुमच्या घरी आणिक सांगेन एक कोण गायनी करावे माझे स्मरण त्यांचे घरी मी असे जाण गायनी प्रीती बहुमज नित्य जे जन गायन करीती त्यांवरी माझी अतिप्रीती त्यांच्या घरी अखंडिती आपण असे अवतारा व्याधी नसती त्यांचे घरी दरिद्र जाय त्वरित दूरी पुत्र पौत्र स्त्रिया करी शतायुषी नांदतील ऐकती चरित्र माझे जरी अथवा वाचिती जन निरंतरी लक्ष्मी राहे त्यांचे घरी संदेह न धरावा मानसी ऐसे सांगोनी शिष्यांसी श्री गुरु झाले अदृश्येसी चिंता करीती बहुअसी अवलोकिता ती गंगेत ऐशी चिंता करिता थोर तटाकी आले नावे कर तेही सांगती विचार श्री गुरु आम्ही देखिले म्हणून शिष्यवर्गाचे मनोहर व्यवस्था सांगती नावे कर होतो आम्ही पैलतीर तेथे देखिले मुनीश्वरा संन्यासी वेशदंड हाती नाम नृसिंह सरस्वती निरोप दिदला आम्हा प्रती तुम्हा सांगिजे म्हणून आम्हा सांगितले मुनी आपण जातो कर्दळी वनी सदा वसो गाणगा भुवनी ऐसे सांगा म्हणितले भ्रांतपणे दुःख करिता आम्ही देखिले दृष्टांता जात होते श्री गुरुनाथ सुवर्ण पादुका त्यांचे चरणी निरोप सांगितला तुम्हासी जावे आपलाले स्थानासी सुखी असावे वंशोवंशी माझी भक्ती करोनी प्रसाद पुष्पे आलिया शिष्ये घ्यावी काढोनिया ऐसे आम्हा सांगोनिया श्री गुरु गेले अवधारा ऐसे नावे करी सांगत प्रसाद पुष्पे वाट पाहत समस्त राहिले स्थिर चित्त हर्षे असती निर्भर इतुकी अवसरी प्रसाद पुष्पे आली चारी मुख्य शिष्य प्रीती करी काढो निघेती अवधारी नामदार गमणे सिद्धासी मुख्य शिष्य ते कोण श्री गुरुसी विस्तारोनिया आम्हासी सांगा पुष्पे कोण लादले सिद्ध म्हणे नामधारका शिष्य बहुत गुरुनायका गाणगापुरी असता ऐका शिष्य गेले आश्रमासी आश्रम घेती संन्यासी त्यांचे पाठविले तीर्थासी त्यांची नामे परियेसी सांगे नैके विस्तारे कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले अतिप्रीती आपण राहिलो समागमे गृहस्थ धर्मे शिष्य बहुत समस्त आपुले घरी नांदत त्रिवर्गाले स्त्री पर्वता आपण होतो चौथावा साखरे नाम सायनदेव कवीश्वर युग्मपूर्व नंदी नामा नरहरी देव पुष्पे घेतले चतुर्वर्गी श्री गुरुप्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण तेची पुष्प माझे पूजने म्हणून पुष्प दाखविले ऐसी श्री गुरुची महिमा सांगता असे अनुपम्या थोडे सांगितले तुम्हा अपार असे ऐकता श्री गुरुचरित्र कामधेनु सांगितले तुझ विस्तारोनु दरिद्र गेले पळोनु ऐसे जाण निर्धारी ऐसे श्री गुरुचे चरित्र पुस्तक लिहिती जे पवित्र अथवा वाचिती ऐकती श्रोत्र लक्ष्मीवंत होती जाण धर्मार्थ काम
मोक्ष त्यासी साध्य होती प्रत्यक्ष महानंद उभय पक्ष पुत्रपौत्री नांदती ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले सकळाभीष्ट लादले तात्कालिक अवतारा म्हणे सरस्वती गंगाधर नामधारक लाधलावर लक्ष्मीवंत पुत्र कोमर शतायुषी श्रियायुक्त श्री गुरुचरित्र ऐकता लादली सकळाभीष्टता या कारणे ऐका समस्त श्री गुरुचरित्र कामधेनू अमृताची असे माथणी स्वीकारावी त्वरित सकळ जनी धर्मार्थ काम मोक्ष साधनी हीची कथा ऐकावी पुत्रपौत्री ज्यासी चाड त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी राहे अखंड श्रवण करी त्या प्राणिया घरी चतुर्विध पुरुषार्थ लादती श्रवणे परमार्थ श्री नृसिंह सरस्वती गुरुनाथ रक्षित्यांचे वंशोवंशी म्हणून सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकळाभीष्टला दे तुम्हा इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्री गुरु निजानंद गमनम नाम एकपंचाशत्तमोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त